तर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। निलेश, सध्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी या घरामध्ये जे काम करायचे जे कर्मचारी होते त्यापैकी 3 जणांना आता चौकशीसाठी सोबत घेतलंय। यामिनी मी सध्या सैफ अली खान यांच्या जे खार परिसरामध्ये सद्गुरू शरण नावाचं घर आहे त्या घराच्या समोर मी आहे। 12व्या मजल्यावर सैफ अली खान या ठिकाणी राहतात। काल रात्री उशिरा जी घटना घडली त्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पोलिसांची टीम जी आहे ती सद्गुरू शरण या ठिकाणी दाखल झाली होती आणि ही अगदी काही वेळापूर्वीच त्यांना या ठिकाणाहून सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जणांना या ठिकाणाहून पोलीस घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि काही वेळामध्येच आता त्यांची देखील या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या ह्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि पोलीस अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अचानक ही घटना घडली आहे त्यामुळं नेमकं काय कारण याच्या मागे होतं हे अद्याप समोर आलेलं नाहीये। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांना रात्रीच दाखल करण्यात आलं। ज्या पद्धतीने त्यांच्या हातावर आणि मानेवर वार झालेले आहेत, सध्या जरी ते सध्या धोक्याबाहेर ते आहेत अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करतायत। सध्या सर्वांना शांत राहावं अशा पद्धतीचं आवाहन सैफ अली खान यांच्या टीमच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सद्गुरू शरण ही बिल्डिंग जी आहे ही खार परिसरात आहे। या परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय समोर या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत। रात्रीपासूनच पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आहे आणि पोलीस या ठिकाणी त्यांची जी टीम आहे सातत्यानं एक टीम या ठिकाणी येते आणि माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अधिकचे जे तपशील आहेत ते थोड्याच वेळात समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील। यामिनी, निलेश, आपल्याला कळतंय की ही जी व्यक्ती होती ती अज्ञात व्यक्ती होती, त्यामुळे ती अचानकपणे घरात शिरली आणि त्यानंतर त्याने सैफवरती वार केले असं कळतंय। तर इमारतीचा जो सुरक्षा रक्षक असतो त्याला त्याच्याकडून काही माहिती घेतली गेली आहे का पोलिसांकडून? आत्ता घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे असणारे जे मोबाईल्स आहेत ते देखील आपण व्हिज्युअल्समध्ये पाहिले असतील की त्यांच्या हाताकडे जे मोबाईल होते ते देखील मोबाईल पोलिसांना ताब्यात घेतलेले आहेत आणि पोलीस या ठिकाणाहून पोलीस ठाण्याच्या दिशेनं रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं त्यांचा कोणाशी संपर्क झाला होता का किंवा जी व्यक्ती आली ती कोणाच्या संपर्कात होती का अशा पद्धतीची जी माहिती जी आहे ते पोलीस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतील। 3 जे मोबाईल आहेत ते पोलिसांच्या हातात आपण पाहिले आणि सध्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात कुणी होतं का, कर्मचाऱ्यांचं कोणाशी बोलणं चालू होतं का, ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण आहे ही प्रत्येक बाब तपासण्याचा प्रयत्न जो आहे तो आता पोलिसांच्या वतीनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणाहून निघून गेलेली आहे। स्थानिक पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असल्याची देखील ही माहिती मिळते। ती सद्गुरू शरण नावाची वांद्रे परिसरातली ही इमारत आहे। या इमारतीमध्ये 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतात आणि रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल जरी झाला असला तरी नेमकी ही व्यक्ती कोण आहे, त्यानं हल्ला का केला, यासोबतच अचानक अशा पद्धतीनं खरं तर या सिक्युरिटी आपण पाहूयात। या ठिकाणी आतमध्ये जर कुणाला जायचं असेल तर ते तेवढं सोपं नाहीये, कारण सुरुवातीला या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची ही केबिन आहे, इथूनच आतमध्ये जावं लागतं। कोणत्याही मोठ्या गाडीसाठी फक्त ही गेट आहे, मात्र जर कुणी एकटा व्यक्ती या ठिकाणाहून जाणार असेल तर त्याची सुरुवातीला या ठिकाणी चौकशी होते आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये एंट्री मिळते। त्यामुळं आतमध्ये जाणं हे तितकंसं सोपं नाहीये। हा खरं तर अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाचा परिसर आहे। कायम या ठिकाणी पोलीस असतात, सातत्यानं या ठिकाणी पोलिसांची जी टीम आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळत असते। सुरक्षा रक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दादा, क्या हुआ था, क्या बताएंगे आप, कितने बजे की घटना है ये? हमारा डे वाला हूँ, जिस वक्त हुआ लेकिन मैं सोया था भाई। क्या कुछ कौन आया था यहाँ पे, कौन आया था? नाइट वाला था, लेकिन जो बंदा अंदर गया था वो कौन था, कुछ पता चला आपको? नहीं हमको नहीं मालूम। किसने चाकू चलाया और कितने लोग थे? घर में काम करने वाला कौन? हमको नहीं मालूम। मैं डे में हूँ, वो नाइट वाला था। नाइट वाला चला। नाम बताइए अपना, कितने बजे हुआ है? अपने को नहीं मालूम है। नहीं तो आप कितने बजे यहाँ पे आए? मैं सुबह 8 बजे आया। आपण पाहतो या ठिकाणी रात्रीचा जो सुरक्षा रक्षक आहे तो या ठिकाणी होता ही घटना घडली त्यावेळेस, आणि आता या ठिकाणी जी काही घटना घडली ती माहिती नाही अशा पद्धतीची माहिती मिळते। पोलीस रात्रीपासूनच या ठिकाणी आहेत, पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराची जी आहे ती पाहणी करण्यात येते। पोलिसांची ही टीम समोर आपण पाहतोय, मागं देखील ही पोलीस सुरक्षा रक्षकाशी यामिनी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे रात्रीच्या सुमारास घटना घडली एवढीच त्यांना माहिती आहे। रात्रीचा कर्मचारी या ठिकाणी होता, हा सकाळी ड्युटीवर जॉईन झालेला हा कर्मचारी आहे। मात्र समोर आपण दृश्यामध्ये पाहतोय की पोलीस या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण परिसराची जी आहे ती या ठिकाणी तपासणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। हा जो अज्ञात व्यक्ती आहे तो नेमका आतमध्ये कसा आला, कशा पद्धतीनं
हा हल्ला झालेला आहे, अशा प्रत्येक गोष्टीची जी आहे ती माहिती या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी पोलिसांना घरातले जे 4 कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहेत. मी सुरक्षा या ठिकाणची सांगत होतो की कशा पद्धतीने ही सुरक्षा आहे. कोणत्याही व्यक्तीला जर यामिनी आत जायचं असेल तर ते तेवढं सोपं नाही आहे, कारण ह्या ठिकाणची जी केबिन आहे या केबिनमध्ये सुरुवातीला संबंधितांची तपासणी होती, चौकशी होती आणि त्यानंतरच बिल्डिंगमध्ये एंट्री मिळते. त्यामुळं हा व्यक्ती बिल्डिंगमधलाच आहे का की आतमध्ये कर्मचारी जे काम करत आहेत त्यांच्याशी कुणी संपर्कात असणारा व्यक्ती आहे का, अशी प्रत्येक जी माहिती आहे ती या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात. यामिनी निलेश, सुरक्षा रक्षकाचं आता काय म्हणणं आहे? सुरक्षा रक्षकाशी यामिनी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे रात्रीच्या सुमारास घटना घडली एवढीच त्यांना माहिती आहे. रात्रीचा कर्मचारी या ठिकाणी होता, हा सकाळी ड्युटीवर जॉईन झालेला हा कर्मचारी आहे. मात्र समोर आपण दृश्यामध्ये पाहतोय की पोलीस या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण परिसराची जी आहेत ती या ठिकाणी तपासणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. हा जो अज्ञात व्यक्ती आहे तो नेमका आतमध्ये कसा आला, कशा पद्धतीनं हा हल्ला झालेला आहे, अशा प्रत्येक गोष्टीची जी आहे ती माहिती या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी पोलिसांना घरातले जे 4 कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहेत. मी सुरक्षा या ठिकाणची सांगत होतो की कशा पद्धतीने ही सुरक्षा आहे. कोणत्याही व्यक्तीला जर यामिनी आत जायचं असेल तर ते तेवढं सोपं नाही आहे, कारण ह्या ठिकाणची जी केबिन आहे या केबिनमध्ये सुरुवातीला संबंधितांची तपासणी होती, चौकशी होती आणि त्यानंतरच बिल्डिंगमध्ये एंट्री मिळते. त्यामुळं हा व्यक्ती बिल्डिंगमधलाच आहे का की आतमध्ये कर्मचारी जे काम करत आहेत त्यांच्याशी कुणी संपर्कात असणारा व्यक्ती आहे का, अशी प्रत्येक जी माहिती आहे ती या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात. यामिनी अगदी निलेश, ज्या पद्धतीने आता त्या सुरक्षा रक्षकानं सांगितलं की त्यावेळेला रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक होता, तर या रात्रपाळीच्या सुरक्षा रक्षकाची काही चौकशी केली जाते का? त्याविषयी काही कळू शकलंय का तिथे असणाऱ्या पोलिसांकडून? यामिनी अद्याप या संपूर्ण प्रकरणावर कुणीही बोलायला तयार नाहीये. पोलिसांना केवळ जे काम करणारे आतमध्ये घरामध्ये कर्मचारी होते त्यांना या ठिकाणीहून ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ताब्यात म्हणजे त्यांच्याकडून संबंधित जी घटना आहे ती माहिती घेण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांचे मोबाईल प्रामुख्याने त्यांना ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना घेऊन पोलीस या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. त्यामुळं अधिकची जी माहिती आहे ती सध्या तरी मिळत नाहीये. सुरक्षा कर्मचारी ज्या पद्धतीने आता माहिती देत होता त्यानुसार रात्रीच्या घटनेच्या वेळी एक रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक होता, तो घरी निघून गेलेला आहे. त्यामुळं नेमकं काय झालं होतं हे अद्याप कळत नाही आहेत. या ठिकाणी 1 ते 2 सुरक्षा रक्षक या ठिकाणी असतात आणि 24 तासाची ड्युटी असल्यामुळं सकाळचा सुरक्षा रक्षक या ठिकाणाहून गेलेला आहे. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले की नाही या संदर्भातली अद्याप तरी माहिती आपल्याकडे नाही आहे. यामिनी. बरं निलेश, तुम्ही असेच सोबत राहा. पुढचे अपडेट्स आपण पूर्वीकडून घेऊयात. धन्यवाद यामिनी. तर आपण पाहतोय की सैफ अली खानवरती चाकूने हल्ला घरात घुसून एका व्यक्तीने केला आणि त्यानंतर काय काय घडलेलं आहे किंवा काय काय माहिती मिळते या दृष्टीने आपण अपडेट्स घेतोय. आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, पुन्हा एकदा तपशीलवार सांगू शकाल का की काल नक्की घटना काय घडली होती? पूर्वी रात्री साधारणपणे रात्रीच्या सुमारासली ही घटना आहे. सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खानचं हे सद्गुरू शरण नावाचं वांद्रे परिसरामध्ये म्हणजे खार परिसरातलं हे महत्त्वाचं या ठिकाणचं घर आहे. 12व्या मजल्यावर सैफ अली खान या ठिकाणी राहतात आणि रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर एका अज्ञातानं हल्ला केला अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. त्यांच्या टीमच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे की पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास करतायत आणि लवकरच या संपूर्ण प्रकरणातली जी माहिती आहे ती समोर येताना पाहायला मिळेल. अद्याप केवळ पोलिसांना या ठिकाणी असणारे जे कर्मचारी त्यांच्या घरात काम करतात त्यांना या ठिकाणाहून घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महत्त्वाची बाब अशी आहे की त्यांचे जे 3 मोबाईल्स आहेत त्या तिघांचे तेही पोलिसांना ताब्यात घेतलेले आहेत, कारण या जो व्यक्ती आहे तो आतमध्ये नेमका कसा आला ही एक महत्त्वाची आणि न उलगडणारं हे कोड आहे. कारण या ठिकाणचं मी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणची मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या ठिकाणाहून कुणाही व्यक्तीला जर आत जायचं असेल तर हे एक गेट आहे, त्या गेटमध्येच सुरक्षा रक्षक आहे. आतमध्ये त्याची पहिल्यांदा चौकशी होते येणाऱ्या व्यक्तीची आणि त्यानंतरच संबंधिताला आतमध्ये एंट्री दिली जाते. त्यामुळं या ठिकाणाहून सहजासहजी आत जाणं हे सोपं नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.